चवनाशिकच्या या चॅनलमध्ये सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. वाटीमध्ये शंकरपाळे. आता मटेरियल पटापट सगळ्या ताईंनी पाहायचं आहे. खाली घेतला आहे 3 ते 4 चमचे रवा, त्याच्यामध्ये टाकलेले जिरं आणि ओवा टाकायचं आहे आपल्याला. चविष्ट आणि कुरकुरीत असे मस्त खारी शंकरपाळे मी बनवून दाखवते सगळ्या ताईंना, यूट्यूब फॅमिलीला. माझी जी रेसिपी ना ती बघून घ्या तुम्ही. हा मैदा आहे आपल्याकडे, मैदा पण टाकून घेतलेला आहे मी आणि अगदी 1 कप भरेन एवढंच प्रमाण मी घेतलेलं आहे. मीठ आणि लाल तिखट आहे आपल्याकडे, ते पण टाकून घेतलेले आहे. आता आहे ना याला तेल वगैरे टाकायचं आहे आपल्याला. मोहनला गरम करून घेतलेले मी तेल आणि गरम तेलाचं मोहन आपण मस्त टाकून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये पाणी ना थंडच घेणार आहे मी आता, बरं का. याच्यामध्ये ना आपण थंड पाण्याने भिजू. तोपर्यंत ना हा काट्याचा चमचा आहे आपल्याकडे, याने ना मस्त तेल सगळं एकजीव करून घ्यायचं आहे सगळ्या बॅटरला आणि पटापट कालवून घ्यायचं आहे आणि थंड पाणी टाकून ग्लासमध्ये भिजून घ्यायचं आहे आपल्याला. आता थोडंसं तेलाचं एकजीव करून घेऊन मग पाणी टाकू आपण, म्हणजे पटकन तयारी होऊन जाईल आपल्या शंकरपाळ्याची पिठाची. बघूया आपण पुढची रेसिपी. झटपट कुठेच जाऊ नका सगळ्या यूट्यूब फॅमिली. तर आता हा काट्याचा चमचा साईडला ठेवलेला आहे आणि हाताने मी बॅटर सगळं तयार करून घेणार आहे. हे तेल आहे ना सगळं एकजीव करायचं आहे. शंकरपाळीने एकदम क्रिप्सी आणि कुरकुरीत होतील, खायला पण एवढे चविष्ट आणि सुंदर लागतात. जिरं टाकलेलं आहे याच्यामध्ये, ओवा टाकलेला आहे आणि कुरकुरीत झाले पाहिजे याच्यासाठी ना तेलाचं मोहन पण आहे ना असं आपण टाकलेलं आहे. थंड पाण्यात आहे ना भिजवून घेतलेलं सगळं पीठ. आता हे ना पूर्ण एकजीव करायचं आहे आपल्याला. एकजीव केलं ना की आणि खूप सैल नाही करायचे, जसं जसं लागेल तसं तसं पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं आपल्याला थोडं थोडं. आणि डिश बघू शकता तुम्ही, अगदी 1 कपसुद्धा पीठ नाही, मैदा खूप कमी आहे. हा मैदा रवा आपण एकत्र भिजून ठेवायचं 2-1 तास जवळजवळ. चांगलं पीठ साईडला ठेवून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण शंकरपाळे तयार करायला घेणार आहे. दोन्ही हाताने तुम्ही बघताय खूप एकजीव करून घेतलेलं आहे मी पीठ, कारण रवा टाकलेलं आहे आपण, नुसते मैद्याचे पण नाही, रवा टाकून बनवायचे म्हणजे ना दाताला चिटकत वगैरे नाही किंवा खायला पण आहे ना खूप छान लागतात ते, टाळूला पण चिटकत नाही. आता तुम्ही बघितलेलं मी ना पुन्हा एकदा थोडंसं पाणी टाकून छान मऊसूत असं मऊ करून घेतलेलं आहे. पण खूप मऊ पण नाही करायचं. आता हे थोडं मऊ दिसतंय तुम्हाला, बघा तुम्ही हातावर दाखवते मी तुम्हाला. याला ना 2 तास ठेवणार आहे मी झाकून ठेवायचे आणि 2 तासानंतर पुन्हा आपल्याला करायला घ्यायचं सगळं तयार. झालेलं बॅटर आहे ना ते पुन्हा आपण ताटावरती वगैरे असे लाटून बनवणार आहे. बघा तुम्ही आता पीठ मळून झालेलं आहे. याच्यावरती ना एक काचेचं बाऊल आहे, आता हे मी पॅक करून झाकण ठेवणार आहे. असंच ठेवणार आहे 2 तास आहे ना जवळजवळ. आपण ठेवूया 2-2.5 तास, तुम्हाला जेवढा वेळ असेल तुमच्या तेवढं ठेवूया आपण. आता आहे ना हे रेशांचं शंकरपाळ्यांचं लाटणं नाही, हे रेशांचं आहे, पण मग ठीक आहे. पोळीपेक्षा वेगळं म्हटलं चला आता दुसरं लाटणं घेऊ आपण, तर मी हे वेगळं घेतले. पोळीचं लाटणं आहे ना माझं वेगळं आहे, पोळ्या लाटायचं. तर बघताय तुम्ही, तर मी ना आता लाटायला सुरुवात पण केलेली आहे आणि याच्यामध्ये ना अख्खं जिरं टाकलेलं आहे आपण. अख्खं जिरं आहे ना, हा छोटा चाकू मी साईडला ठेवला आहे, पुन्हा मोठा चाकू घेतलेला आहे. आता याचे ना काप करायचे आपल्याला. याच्यामध्ये जिरं जर आहे ना तर जिऱ्यामुळे ना आपले शंकरपाळ्यांचा आकार काय एवढा खास येणार नाही, पण खायला आहे ना इतके चविष्ट आणि इतके स्वादिष्ट ना सुंदर लागतात. अगदी तोंडाला ना चव नसेल ना तर त्यांच्यासुद्धा तोंडाला असं पाणी सुटेल इतके भारी शंकरपाळे. तर तुम्ही बघू शकता आता मी नाही कढीचं वगैरे सगळं काढून टाकलेलं, एकदम पातळ लाटलेली, खूप जाड वगैरे करायची नाही आपल्याला, कारण तोंडात टाकता क्षणीच पाणी होणार आहे त्याचं लगेच. तरी हे शंकरपाळे ना आपण ताटात काढून घेणार आहे. प्लॅस्टिकचं ताट आहे माझ्याकडे, असंही जेवणाचं नाश्त्याचं वगैरे ताट आहे. तर आहे ना याच्यात काढायचे आणि हवेमध्ये ठेवायचे आपल्याला, लगेच तळायला नाही घ्यायचं आहे. म्हणजे जवळजवळ आहे ना पूर्ण पीठ सगळं लाटून घेऊ आपण आणि मग नंतर शेवटी तळायला घेणार आहे. तरी 1-1 शंकरपाळे मी उचलून टाकू राहिली, तुम्ही बघू शकता. आणि याच्यामध्ये जिरा असल्यामुळे याला व्यवस्थित आकार नाही आलेला आहे. तुम्हाला आहे ना पुढचे ना बिना जिऱ्याची किंवा जिऱ्याची पावडर वगैरे टाकून आपण बनवून ना ते शंकरपाळे पण तुम्हाला दाखवणार आहे मी यूट्यूब फॅमिलीच्या ताईंना. यूट्यूब फॅमिलीला आपल्या ज्या ताई नवीन असतील त्यांनी लाईक करा, सबस्क्राईबर करा. आपल्या चॅनलमध्ये जर नवीन येत असाल तुम्ही, मी लाईव्ह पण असतात माझे आणि ही व्हिडिओ पण टाकत असते मी नेहमी. तर बघा आपले व्हिडिओ कसे वाटत कसे नाही यूट्यूब फॅमिली तुम्हाला. हे बघा पुन्हा दुसरं पीठ लाटून घेतलेले, पुन्हा काढायचं काम चालू आहे आपलं. कढईचं आहे ना ते सगळं काढून घेतलेलं आहे आपण फक्त जे चांगले शंकरपाळे ना आकार दिसतो ना तेच उचलून ताटामध्ये टाकू राहिलो. आणि पीठ तुम्ही बघितलेलं, पीठ काही जास्त नाही आपल्याकडे, पीठ खूप कमी आहे. तर आपल्याला ना व्यवस्थित लाटून घ्यायचे, घाई पण करायची नाही, काहीच नाही. हे जेवढे हवेशीर सुकतील ना तेवढे तळायला खूप सुंदर आणि असे फुलतात जास्त. तर बघा आता तुम्ही सगळे ताटात वगैरे काढून घेतलेले मी फटाफट आणि ताटात काढून झाले का आपल्याला तळायला घ्यायचे. आता मी छोटीशी कढई, अगदी नाजूक साजूक फोडणीची शंकरपाळे तुम्ही बघितलेले, अगदी अर्धा कपच पीठ होतं आपल्याकडे, अर्धा-पाऊण कप पीठ आहे आणि मैदा रवा असं होतं पीठ. पीठ नाही म्हणू शकत मी, मैदाच म्हणू शकते, मैदा आणि रवा.
तर तुम्ही बघताय शंकरपाळे बघा किती असे फुललेले आपले, कारण हे सुकले भरपूर आणि पातळ लाटले गेलेले होते भरपूर. सुकलेले आणि तळलेले पण छान आहे बघा, तुम्हाला दिसतंय जास्त फुलून पण आलेले असे व्यवस्थित एकदम. आणि तळायला घाई अजिबात करायची नाही आपल्याला. पीठ जसं आपण 2-2.5 तास भिजून दिलंय ना, तसंच हे तळताना पण घाई नाही करायची. थोडे थोडे सोडायचे, अलगद चमच्याने वगैरे आपण काढून घेणार आहे झाऱ्याने वगैरे. हे बघा एकदम छान आणि छान झालेली आहे. छोटीशीच कढई नाजूक साजूक अगदी, आणि काढायचं काम असं माझं चाललेलं आहे. खायला तर इतके सुंदर आहे ना, असे कुरकुरीत होतात अगदी. तुम्ही चहासोबत खा, तसे नाश्त्याला खा किंवा तसे पण खा टाईमपास म्हणून, काही अडचण नाही. पण असं काहीतरी वेगळं बनवायचं असलं घरामध्ये, सारखं भाजी पोळी बिस्किटं वगैरे खाऊन मुलांना कंटाळा आलेला असतो, तर मग असं थोडंसं काहीतरी नवीन आपण अधूनमधून बनवत असतं. तर तुम्ही ही रेसिपी ना एकदा तरी ट्राय करून बघा माझी, आणि नक्कीच तुम्हाला आवडेल असं मला तरी वाटतं. लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला वाटलं तर टाका, नसेल टाकायचं तर काही अडचण नाही. मी आता आवडतं घरामध्ये म्हणून मग लाल तिखट वगैरे मी टाकून घेतलेलं आहे, आणि मीठ पण चवीनुसारच टाकलेलं आहे. ओवा टाकलेला आहे. ओवा तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त टाकू शकता, काही अडचण नाही. आणि जिऱ्याने मी बऱ्यापैकी याच्यात खूप टाकलेलं आहे, तर तुम्हाला जसं हवं असेल कमी टाका किंवा कमी प्रमाणात टाका, दळून टाका, काही अडचण नाही. त्याला मी अख्खं जिरं टाकलेलं आहे. अगदी मोनाकोच्या बिस्किटसारखी आपली याची चव लागणार आहे. आता हे बघा तुम्ही बघताय किती कुरकुरीत झालेली, कलर पण खूप सुंदर आलेला आहे. तेलामध्ये तुम्ही बघताय कुठलेही तेल खराब झालेलं नाही किंवा काहीच नाही, विरघळलेलं पण नाही. एक पण शंकरपाळा असा विरघळून नाही गेला आहे आपला. म्हणजे हे शंकरपाळे ना तुम्ही चहासोबत खा, दुधासोबत खा, काहीच प्रॉब्लेम नाही. तसे पण खा. मी तुम्हाला डबल सांगते ही गोष्ट, कारण आहे ना ते तोंडात टाकताच पाणी होतं आहे. आपण टाईमपास थोडाफार करतो ना, त्यावेळेस तुम्हाला वाटलं बा आता नाश्त्याला थोडंफार काहीतरी पाहिजे आपल्याला, त्यावेळेस आपण ही शंकरपाळे खाऊ शकतो. किंवा मुलांना डब्याला वगैरे काय द्यायचे, कुठे प्रवासात न्यायचे, त्याच्यासाठी पण खूप चांगले आहे. तर बघा तुम्ही आता हे तळायचं काम माझं चाललेलं आहे. यूट्यूब फॅमिली, तुम्हाला आपली आजची रेसिपी कशी वाटली कशी नाही, तुम्ही लाईक करून कमेंट करून नक्कीच सांगणार आहे माझी यूट्यूब फॅमिली. तर चला आपण ना परत पुन्हा आता एकदा नवीन रेसिपीमध्ये भेटणार आहे, आणि पुढचा व्हिडिओ बघत चला तुम्ही. जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपले शंकरपाळे कसे कुरकुरीत झालेले ते. आता मी पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत येणार आहे आणि भेटणार आहे, आणि असेच नवीन नवीन रेसिपीनं तुम्हाला एक एक दाखवत जाणार आहे. तर चला मग कसा वाटतोय आपला आजचा हा व्हिडिओ, तुम्ही यूट्यूब फॅमिलीच्या ताई यूट्यूब फॅमिली लाईक कमेंट करा आणि पटापट सांगा मला. चला आता मी पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते, तोपर्यंत यूट्यूब फॅमिलीला बाय बाय.